गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी माधुरी तवले। आज आपण इयत्ता 10वीचा थर्ड चॅप्टर पाहणार आहोत, केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन। आपण या अगोदर पहिल्या लेक्चरमध्ये काही पॉइंट्स पाहिली होती, तर ती काही पॉइंट्स होती ती कोणती आहेत? केमिकल रिॲक्शन, केमिकल चेंजेस, जसे केमिकल चेंज आणि फिजिकल चेंज कोणकोणते होतात ते पाहिलं होतं। त्यानंतर आपण केमिकल रिॲक्शनची डेफिनेशन पाहिली होती आणि आणखी एक पॉइंट म्हणजे तो कोणता पाहिला होता आपण? रायटिंग अ केमिकल इक्वेशन। आता या लेक्चरमध्ये आपल्याला त्या पुढचा पॉइंट पाहायचा आहे, तो म्हणजे कोणता आहे? बॅलन्स इक्वेशन अँड अनबॅलन्स इक्वेशन। आता या पॉइंट मध्ये आपल्याला पहा, बॅलन्स इक्वेशन म्हणजे काय? संतुलित समीकरण, आणि अनबॅलन्स इक्वेशन म्हणजे असंतुलित समीकरण। आता यामध्ये आपल्याला आपण पहिल्यांदा पाहू बॅलन्स इक्वेशन म्हणजे काय। तर पहा, बॅलन्स इक्वेशनची डेफिनेशन आपल्याला सांगता येईल। काय आहे डेफिनेशन? द नंबर ऑफ atoms of element in the reactant is the same as the number of those elements the product. Such इक्वेशन इज कॉल्ड बॅलन्स इक्वेशन। म्हणजे पहा, काय सांगता येईल आपल्याला की रिएक्टंट अभिक्रियाकारकामधल्या मूलद्रव्यांची संख्या ही कशाच्या? प्रोडक्ट म्हणजे उत्पादितांमधल्या मूलद्रव्यांच्या संख्येशी कशी असते? सेम म्हणजे सारखी असते। त्यावेळेस हे इक्वेशन जे आहे हे कसं इक्वेशन होतं? बॅलन्स इक्वेशन होतं। मग आता हे बॅलन्स इक्वेशन कसं आहे हे आपण पाहू। आता राईट साइडला, लेफ्ट साइडला काय असतात आपण पाहिलं होतं? रिएक्टंट, आणि राईट साइडला काय असतात? प्रोडक्ट असतात। मग शॉर्ट मध्ये आपण पाहू, यापुढे आपल्याला पाहायचे की बॅलन्स इक्वेशन कसं करायचे, त्याच्या स्टेपही पाहायच्या। आपण हे शॉर्ट मध्ये पाहू। तर यामध्ये आपल्याला सांगता येतं, पहा यामध्ये आपल्याला कोणकोणते एलिमेंट आहेत हे आपल्याला अगोदर माहिती असणं आवश्यक आहे। मग या एक्झाम्पल मध्ये कोणकोणते एलिमेंट आहेत हे आपण लिहून घेऊ। कोणकोणते आहेत? सिल्वर, सिल्वरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे? Ag। त्यानंतर कोणता एलिमेंट आहे? नायट्रोजन, नायट्रोजनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे? N। त्यानंतरचा एलिमेंट आहे तो कोणता आहे? ऑक्सिजन। आणि लास्ट जो एलिमेंट आहे सोडियम अँड क्लोरीन, सोडियम अँड क्लोरीन। ओके, हे जे एलिमेंट आहेत लेफ्ट साइडला, तेच कोणत्या साइडला आपल्याला दिसून येत आहेत? राईट साइडला, प्रोडक्ट मध्ये पण दिसून येत आहेत। मग हेच आपण एलिमेंट प्रोडक्ट मध्ये पण लिहून घेऊ। कोणकोणते आहेत? सिल्वर, नायट्रोजन, ऑक्सिजन, सोडियम अँड क्लोरीन। ओके, मग आता आपण पाहू बॅलन्स आहे का प्रोडक्ट आणि रिएक्टंट मधले जे काही एलिमेंट्स, नंबर ऑफ atoms इन एलिमेंट्स हे सेम आहेत का हे आपण पाहून घेऊ। तर पहा, या ठिकाणी रिएक्टंट मध्ये जो काही सिल्वर आहे, Ag आहे, यामध्ये किती atoms दिसून येत आहेत तुम्हाला? एकच दिसून येतोय। किती आहे? एक। तसंच प्रोडक्ट मध्ये जरी पाहिलं तरी आपल्याला सिल्वर मध्ये किती ॲटम आहे? एकच ॲटम आहे, एकच एलिमेंट आहे। तर यामध्ये पहा, त्यानंतर दुसरा आपल्याला एलिमेंट घ्यायचा आहे, तो कोणता आहे? नायट्रोजन। नायट्रोजनची जी काही संख्या आहे, नंबर ऑफ ॲटम्स इन एलिमेंट इन रिएक्टंट, हाऊ मेनी? 1। अँड इन प्रोडक्ट हाऊ मेनी नायट्रोजन ॲटम्स? 1। ओके, देन पहा आपल्याला त्यानंतरचा जो एलिमेंट आहे तो कोणता आहे? ऑक्सिजन। आता ऑक्सिजन मध्ये पहा बरं, ऑक्सिजन मध्ये आपल्याला रिएक्टंट मध्ये ऑक्सिजनची जी काही संख्या दिसून येते, नंबर ऑफ ॲटम्स इन एलिमेंट्स इन रिएक्टंट 3। हाऊ मेनी? 3। किती आहेत ऑक्सिजन ॲटम? 3। अँड इन राईट साइड also 3 ऑक्सिजन ॲटम। ओके, देन सोडियम, सोडियमची किती ॲटम्स आहेत? नंबर ऑफ ॲटम्स 1। इन राईट साइड 1 सोडियम ॲटम। अँड क्लोरीन also 1 लेफ्ट अँड राईट साइड। ओके, पहा मग आता आपण जर लेफ्ट आणि राईट साइडचं जर निरीक्षण केलं तर दोन्ही मध्ये पण जे काही आपण सगळे एलिमेंट्स जे लिहून घेतलेले आहेत त्यांची सगळ्यांची संख्या कशी आलेली आहे? सेमच आलेली आहे, सारखीच आलेली आहे। म्हणजे जेव्हा लेफ्ट आणि राईट साइडचे नंबर ऑफ ॲटम्स जे आहेत हे कसे येतात? सेम येतात। कसे येतात? सारखेच येत असतात। त्यावेळेस त्या इक्वेशनला आपल्याला काय म्हणायचंय? बॅलन्स इक्वेशन असं म्हणतात।
कोणतं इक्वेशन आहे? बॅलन्स इक्वेशन. मग याच्या एक्झॅक्टली अपोजिट कोणतं इक्वेशन आहे? अनबॅलन्स इक्वेशन. अनबॅलन्स इक्वेशन म्हणजे काय? असंतुलित समीकरण. आता या अनबॅलन्स इक्वेशनची काय डेफिनेशन सांगता येते आपल्याला? तर पहा, इफ द नंबर ऑफ atoms of each element not the same of the two side of equation is called unbalanced equation. यामध्ये महत्त्वाचं काय आहे? not the same. What is the important point? Not the same. Okay, if the number of atom of each elements not the same on two side, म्हणजे दोन्ही बाजूंकडची जर मूलद्रव्यांची संख्या ही कशी नसेल? सेम, सारखी नसेल, तर तेव्हा त्या इक्वेशनला आपल्याला काय म्हणायचं आहे? such इक्वेशन इज कॉल्ड अनबॅलन्स इक्वेशन. मग आता आपण याचं एक्झाम्पल पाहू. तर याचं एक्झाम्पल आपल्याला काय सांगता येईल? पहा, sodium hydroxide is react with sulfuric acid, hydrogen sulfide. याला काय म्हणतो आपण? हायड्रोजन सल्फाइड. टू फॉर्म सोडियम सल्फेट प्लस वॉटर. हे काय त्याचं एक्झाम्पल. आता यामध्ये आपण पाहू की दोन्ही साइडचे जे एलिमेंट्स ऑफ ॲटम्स ऑफ एलिमेंट्स जे आहेत हे कसे आहेत? सेम आहेत किंवा नाही हे आपल्याला पाहायचंय. जर सेम असतील तर हे इक्वेशन कसं होईल? बॅलन्स इक्वेशन होईल. परंतु जर हे सेम आलं नाही तर हे कोणतं इक्वेशन होईल? अनबॅलन्स इक्वेशन. मग आता यामध्ये पण आपल्याला आपण पहिल्या याच्यामध्ये जसे एलिमेंट्सचे नावं लिहून घेतली होती तसेच आपण यामध्ये लिहून घेऊ. कोणकोणते आहेत? ज्यामध्ये एलिमेंट्स सोडियम, ऑक्सिजन, हायड्रोजन and sulfur. Okay, in right side ला पण कोणते एलिमेंट्स आहेत? सेम, हेच सोडियम, ऑक्सिजन, हायड्रोजन and सल्फर. आता आपण यांची काय करू? नंबर ऑफ ॲटम्स इन एलिमेंट्स. आता यामध्ये आपल्याला यांची काय पाहायची? संख्या पाहायची. अणूंची संख्या ही दोन्हीकडची सारखी आहे किंवा नाही. तर पहा बरं, मग आता यामध्ये आपल्याला राईट साइड मध्ये किती संख्या दिसून येते? सोडियमची 1 आणि लेफ्ट साइडला किती दिसून येते? 2. त्यानंतर ऑक्सिजनची किती संख्या दिसून येते? हा 1 आणि या ठिकाणचे 4, म्हणजे 4 आणि 1 किती झाले? 5. ऑक्सिजन किती आहेत? लेफ्ट साइडला 5. ऑक्सिजन ॲटम्स किती आहेत? 5. आणि राइट साइडला जे ऑक्सिजन ॲटम्स आहेत हे पण किती आहेत? हे ऑक्सिजनचे 4 आणि हा 1, म्हणजे या ठिकाणी पण ऑक्सिजन ॲटम किती आहेत? 5. देन पहा, आता कोणतं घ्यायचं आपल्याला? हायड्रोजन. हायड्रोजनचे ॲटम्स, नंबर ऑफ ॲटम्स किती आहेत? 2 आणि 1 3, म्हणजे 3 हायड्रोजन ॲटम. and in right side hydrogen atom 2. सेम आहेत का या ठिकाणी? नाही. त्यानंतर पहा सल्फर. सल्फर किती आहे या ठिकाणी? 1 आणि या ठिकाणी पण सल्फर किती आहे? 1 आहे. पहा बरं, आता या ठिकाणी तुम्हाला दोन्ही बाजूंचं आपण काय केलेले? नंबर ऑफ ॲटम्स इन द इक्वेशन. आता या ठिकाणी आपण ॲटम्स लिहिलेले आहेत प्रत्येक एलिमेंटचे. आता हे तुम्हाला सेम दिसतायत का? सोडियमचं इकडे 1 आहे तर इकडे किती आहे? 2. या ठिकाणी ऑक्सिजनच्या दोन्ही साइडला कसे 5 आहेत, म्हणजे हे कसं आहे? बॅलन्स आहे. त्यानंतर हायड्रोजनचे या ठिकाणी कसे 3 आणि इकडे कसे 2 आहेत, म्हणजे हे कसं आहे? अनबॅलन्स आहे. सल्फरही कसं आहे? 1 असल्यामुळे हे बॅलन्स आहे. परंतु आपल्याला बॅलन्स इक्वेशन करण्यासाठी सगळे जे काही ॲटम्स असतात हे सगळे ॲटमची संख्या दोन्ही साइडची कशी येणं आवश्यक आहे? सारखीच येणं आवश्यक आहे. जे की या इक्वेशन मध्ये आपल्याला सोडियम आणि हायड्रोजन यांची जी काही संख्या आहे, नंबर ऑफ ॲटम्स जे आहेत हे सारखे दिसून येत नाहीत. म्हणजे हे कोणतं इक्वेशन आहे? अनबॅलन्स इक्वेशन. दिस इज द पॉइंट ऑफ बॅलन्स अँड अनबॅलन्स इक्वेशन. यानंतरचं आपल्याला तुम्हाला समजलं असेल बॅलन्स आणि अनबॅलन्स इक्वेशन. यानंतरचं आपण सेकंड पॉइंट पाहणार आहोत, स्टेप्स ऑफ बॅलन्सिंग केमिकल
इक्वेशन. यानंतरचा आपल्याला पॉइंट पाहायचा होता, मी सांगितलं होतं अगोदरच, कोणता आहे तो, स्टेप्स इन बॅलन्सिंग अ केमिकल रिएक्शन, म्हणजे रासायनिक अभिक्रिया संतुलित करण्याचे पायऱ्या पाहायच्यात आपल्याला. तर यासाठी पहा, आपल्याला हे बॅलन्सिंग केमिकल रिएक्शन करण्यासाठी एक मेथड यूज केली जाते. ती महत्त्वाची मेथड आहे, ती कोणती आहे, अ ट्रायल अँड एरर मेथड. या ट्रायल अँड एरर मेथड द्वारेच आपल्याला हे जे काही इक्वेशन आपल्याला घेतलेले आहे, हे कोणतं इक्वेशन आहे, सल्फ्युरिक सोडियम हायड्रॉक्साइड इज रिएक्ट विथ सल्फ्युरिक ऍसिड टू फॉर्म सोडियम सल्फेट प्लस वॉटर. हे आपल्याला काय करायचं, या 4 स्टेप द्वारे बॅलन्स करायचं आहे. मग पहिल्यांदा आपण या स्टेप्स पाहून घेऊ थोड्या, आणि त्यानंतर कसं बॅलन्स करायचं हे आपण शिकूया. पहा, फर्स्ट स्टेप जे आहे, पहिल्या स्टेप मध्ये आपल्याला काय करावं लागतं, राईट द केमिकल इक्वेशन फ्रॉम द वर्ड इक्वेशन. म्हणजे आपल्याला हे अशा प्रकारे परीक्षेला काय करतात, वर्ड इक्वेशन देत असतात आणि या वर्ड इक्वेशन वरून आपल्याला त्याचं काय करायचंय, केमिकल इक्वेशन द्यायचंय. हे कोणत्या स्टेप मध्ये, स्टेप फर्स्ट मध्ये करायचंय. त्यानंतर सेकंड स्टेप जी आहे, या सेकंड स्टेप मध्ये आपल्याला काय करायचंय, कंपेअर द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ व्हेरियस एलिमेंट्स प्रेझेंट ऑन 2 साइड्स ऑफ द इक्वेशन. म्हणजे आपल्याला सेकंड स्टेप मध्ये आपल्याला पाहायचंय की दोन्ही बाजूंचे जे काही मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या आहे ही कशी आहे, सारखी आहे किंवा नाही, हे आपल्याला कोणत्या स्टेप मध्ये पाहायचंय, स्टेप सेकंड मध्ये. जसं की आपण कशामध्ये पाहिलं होतं, बॅलन्स इक्वेशन आणि अनबॅलन्स इक्वेशन मध्ये आपण पाहिलं होतं ना, प्रत्येक एलिमेंटचे जे काही नंबर ऑफ ॲटमची संख्या लेफ्ट आणि राईट साइडची सेम आहे किंवा नाही. तर हे आपल्याला कोणत्या स्टेप मध्ये पाहायचे, स्टेप सेकंड मध्ये पाहायचे. त्यानंतरचा स्टेप थर्ड जे आहे, या स्टेप थर्ड मध्ये आपल्याला काय करायचे, चूज द रिएक्टंट ऑर प्रोडक्ट हॅविंग अ मॅक्सिमम नंबर ऑफ ॲटम. प्रोडक्ट किंवा कशामधले, रिएक्टंट मधले जे जास्तीत जास्त कशाची संख्या असते, अणूंची संख्या आहे, हा आपल्याला काय करायचंय, मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे हा चूज करायचा आहे, म्हणजे निवडायचा आहे. आणि तो निवडल्याच्या नंतर काय करायचंय, इट्स इक्वलाइज द ॲटम ऑफ बोथ द साइड. दोन्ही बाजूंची जी काही ॲटम्स आहेत त्यांच्या संख्या काय करायच्या, सारख्या करायच्या. इक्वलाइज म्हणजे काय, सारख्या समान करायच्या आहेत. अँड देन इक्वलाइज द नंबर ऑफ ॲटम ऑफ रिमेनिंग एलिमेंट्स इन रिएक्टंट अँड प्रोडक्ट. आणि त्यानंतर उरलेले जे काही त्यामधले एलिमेंट्स आहेत हे आपल्याला काय करायचंय, स्टेप बाय स्टेप बॅलन्स करत जायचं आहे. आणि लास्ट स्टेप जी आहे पहा, लास्ट स्टेप मध्ये आपल्याला फक्त काय करायचंय, राईट डाऊन द फायनल बॅलन्स इक्वेशन. जे आपण स्टेप बाय स्टेप जे बॅलन्स करत येणार आहोत इक्वेशन, हे आपल्याला स्टेप फोर्थ मध्ये फक्त शेवटचं बॅलन्स झालेलं इक्वेशन हे स्टेप 4 मध्ये लिहायचं आहे. तुम्ही जर व्यवस्थित नीट लक्ष दिलं तर हे तुम्हाला बॅलन्स इक्वेशन जे आहे हे बॅलन्स कसं करायचं हे तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल. परीक्षेला हे तुम्हाला 5 मार्काला किंवा 4 मार्काला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर पहा, आता या ठिकाणी आपल्याला पाहायचंय, आपण यासाठी एक्झाम्पल घेतलेलं आहे बॅलन्स केमिकल रिएक्शन साठी. तर ते एक्झाम्पल कोणतं आहे, सोडियम हायड्रॉक्साइड इज रिएक्ट विथ सल्फ्युरिक ऍसिड टू फॉर्म सोडियम सल्फेट प्लस वॉटर. हे कोणतं इक्वेशन तुम्हाला दिसतंय, वर्ड इक्वेशन दिसतंय. मग यावरून आता आपल्याला फर्स्ट मध्ये मी सांगितलं होतं काय करायचंय, आपल्याला हे वर्ड इक्वेशनचं कन्वर्जन जे आहे कशामध्ये करायचंय, केमिकल इक्वेशन मध्ये. मग चला आता आपण या वर्ड इक्वेशनचं जे काही कन्वर्जन आहे आपण केमिकल इक्वेशन मध्ये करू. यासाठी तुम्हाला यांचे मॉलिक्युलर फॉर्म्युले माहिती असणं आवश्यक आहे. मग आता सोडियम हायड्रॉक्साइडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे हा आपण या स्टेप फर्स्ट जे एक्सप्लेनेशन आहे ते आपण या समोर करूयात. पहा, सोडियम हायड्रॉक्साइडचा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे हा आपल्याला काय लिहिता येतो, सोडियम मीन्स NaOH. सोडियम हायड्रॉक्साइड मीन्स NaOH प्लस काय, सल्फ्युरिक ऍसिड. सल्फ्युरिक ऍसिडचा काय मॉलिक्युलर फॉर्म्युला, H2SO4 टू फॉर्म सोडियम सल्फेट. सोडियम सल्फेट NaSO4 प्लस वॉटर H2O.
काय वॉटर H2O. हे काय झालं आपलं केमिकल इक्वेशन. आपण हे केमिकल इक्वेशन कशावरून लिहिलेलं आहे या वर्ड इक्वेशन वरून लिहिलेलं आहे. तुमचा स्टेप फर्स्ट जे आहे हे एवढं लिहिलं की तुमची स्टेप फर्स्ट काय होते क्लिअर होऊन जाते. आता स्टेप फर्स्ट मध्ये तुम्हाला या व्यतिरिक्त दुसरं काहीही लिहायचं नाही. आता यानंतर स्टेप सेकंड मध्ये काय करायचंय आपल्याला कंपेअर द नंबर ऑफ एटम ऑफ व्हेरियस एलिमेंट प्रेझेंट इन टू साइड. आता दोन्ही साइडला दोन्ही बाजूला जे काही एलिमेंट्स दिलेले आहेत आपल्याला मूलद्रव्य दिलेले आहेत यांच्या अणूंची संख्या आपल्याला काय करायची कंपेअर करायची म्हणजे तुलना करायची. मग यासाठी आपल्याला पहा एक बॉक्स आखून घ्यायचा आहे. तर तो बॉक्स पहा कसा लिहायचा आहे. या ठिकाणी एलिमेंट्स एका साइडला काय करायचे आपल्याला एलिमेंट्स लिहायचे. त्यानंतर असे दोन बॉक्स आखायचे पहा. या ठिकाणी रिएक्टंट. रिएक्टंट कोणत्या साइडला असतात लेफ्ट साइड. कोणत्या साइडला आहे लेफ्ट साइड. आणि या ठिकाणी आपल्याला काय लिहायचे प्रोडक्ट्स लिहायचे. स्टेप सेकंड मध्ये आपल्याला काय करायचे प्रोडक्ट. आणि हे प्रोडक्ट कोणत्या साइडला असतात राइट साइड. ओके. आता या ठिकाणी पहा आपल्याला आणखी यामध्ये एक लिहून घ्यायचंय या बॉक्स मध्ये. आणि त्यानंतर आपल्याला एलिमेंट कोणकोणते आहेत ते लिहायचे. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचंय नंबर ऑफ atoms. Number of atoms in reactant and number of atoms in product. तर पहा आता एवढं आपल्याला काय करायचंय स्टेप सेकंड मध्ये बॉक्स आखून घ्यायचाय. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचंय हे जे आपण केमिकल इक्वेशन घेतलं होतं या केमिकल इक्वेशन मध्ये आपल्याला एलिमेंट्स काय करायचे या ठिकाणी लिहून घ्यायचे. स्टेप सेकंड मध्ये लिहून घ्यायचे स्टेप फर्स्ट मध्ये नाही. मग आता पहा कोणकोणते एलिमेंट आहेत स्टेप फर्स्ट मधले इक्वेशन मधले. तर फर्स्ट आपल्याला काय दिसून येतोय सोडियम. सेकंड कोणता एलिमेंट आहे ऑक्सिजन. थर्ड कोणता एलिमेंट आपल्याला दिसून येतोय हायड्रोजन. आता या ठिकाणी पण कोणता हायड्रोजन आहे. डबल डबल हायड्रोजन लिहायचा नाही. दोन्ही मिळून काय करायचे आपल्याला एकदाच हायड्रोजन लिहायचा आहे. त्यानंतर सल्फर. आता ऑक्सिजन आपण ऑलरेडी लिहिलेला आहे. मग आता हे काय झाले आपले राइट साइड आणि लेफ्ट साइडचे काय लिहून घेतले आपण एलिमेंट्स लिहून घेतले. आता आपल्याला काय करायचं यांचा नंबर ऑफ ॲटम्स लिहून घ्यायचे. लेफ्ट साइडला किती नंबर ऑफ ॲटम्स आहेत आणि राइट साइडला किती नंबर ऑफ ॲटम्स आहेत. तर पहा आपण लिहून घेऊ सोडियम. सोडियम किती आहेत बरं रिएक्टंट मध्ये नंबर ऑफ ॲटम्स 1. तसंच लेफ्ट साइड मध्ये किती आहेत प्रोडक्ट मध्ये सोडियमचे ॲटम 2 दिसतोय तुम्हाला या ठिकाणी 2 आहेत. सोडियमचे ॲटम किती आहेत 2 आहेत. त्यानंतर ऑक्सिजन किती आहेत पहा बरं लेफ्ट साइड मध्ये हे 4 आणि हा आहे 5. मग असे किती झाले ऑक्सिजनचे ॲटम्स 5 म्हणजे 5 ऑक्सिजन ॲटम्स इन लेफ्ट साइड इन अ रिएक्टंट इज 5. And in product number of atoms in oxygen that is also 5. Okay, then hydrogen. How many hydrogen atoms in left side? 2 and 1. That is 3. And in right side 2. How many hydrogen atom? 2. In sulfur. Sulfur left side ला किती आहे एकच. आणि राइट साइडला पण किती आहे एकच आहे. हे काय केलं आपण स्टेप सेकंड मध्ये काय घेतलं आपण नंबर ऑफ ॲटम्स इन लेफ्ट साइड अँड राइट साइड्स ऑफ रिएक्टंट अँड प्रोडक्ट. आता हे आपल्याला फक्त कशामध्ये स्टेप सेकंड मध्ये आपल्याला एवढाच
बॉक्स काय करायचा आहे, लिहून घ्यायचा आहे. म्हणजे तुमची स्टेप सेकंड काय झाली, कंप्लीट झालेली आहे. आता यानंतर आपल्याला या पुढचं जे आहे हे महत्त्वाचं आहे. यापुढे आपल्याला काय करायचंय, कोणकोणते एलिमेंट जे आहेत हे अनबॅलन्स आहेत हे आपल्याला बॅलन्स करायला घ्यायचे आहेत. ते कोणत्या स्टेपमध्ये घ्यायचे, आपल्याला स्टेप थर्ड मध्ये घ्यायचे. मग आता या स्टेप थर्ड मध्ये आपल्याला काय करायचंय बरं, चूज द रिएक्टंट और प्रोडक्ट हॅव्हिंग मॅक्झिमम नंबर ऑफ ॲटम. आपल्याला काय करायचंय, चूज द नंबर ऑफ, स्टेप थर्ड मध्ये आपल्याला काय करायचं होतं, चूज द रिएक्टंट और प्रोडक्ट हॅव्हिंग मॅक्झिमम नंबर ऑफ ॲटम्स. आपल्याला या इक्वेशन मध्ये सगळ्यात जास्त जी काही अणूंची संख्या आहे असा आपल्याला रिएक्टंट मधला कंपोनंट काय करायचा आहे, चूज करायचा आहे, म्हणजे निवडायचा आहे. आता यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे की यामध्ये 2 कंपोनंट कोणते आहेत, पहा कोणकोणते आहेत. सोडियम हायड्रॉक्साइड हा एक कंपोनंट आहे आणि दुसरा कोणता आहे, सल्फ्युरिक ऍसिड हा एक काय दुसरा कंपोनंट आहे. मग आता या दोन्ही कंपोनंट मध्ये आपल्याला काय करायचंय बरं, जे काही सल्फ्युरिक ऍसिड आणि सोडियम सल्फेट जे आहेत यामध्ये आपल्याला काय करायचंय, दोन्ही याच्यामध्ये आपल्याला नंबर ऑफ ॲटम्स पाहायचे आहेत कोणकोणते. आता प्रोडक्ट मध्ये आपल्याला जर आपण कोणता घेतला, सल्फ्युरिक ऍसिड, प्रोडक्ट मध्ये आपण कोणता घेतला, सोडियम सल्फेट घेतला आणि रिएक्टर मधला कोणता घेतला आपण, सल्फ्युरिक ऍसिड जर घेतला, तर यामध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ ॲटम आपल्याला या दोन्हीमध्ये पण अणूंची संख्या जी आहे ती कशी दिसून येते, सारखीच दिसून येते. कशी सारखी दिसून येते पहा, किती आहे, 4 4 + 1 सल्फर किती आहे, 1 4 + 1 5 आणि हायड्रोजन किती आहे, 2 म्हणजे 5 + 2 7. म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड मध्ये पण जे काही नंबर ऑफ ॲटम जे आहेत हे किती आहेत, 7. अँड सोडियम सल्फेट मध्ये किती आहेत पहा, 4 + 1 + 2 हाऊ मेनी, 7. म्हणजे दोन्हीकडे सुद्धा आपण जे काही मॅक्झिमम कंपोनंट घेतले होते, नंबर ऑफ ॲटम्स ऑफ कंपोनंट जे घेतले होते, तर यामध्ये दोन्हींची जी संख्या आहे हे दोन्हीकडची पण कशी येते, सेमच येते, सारखीच येते. मग दोन्हीकडची जर सारखीच संख्या आली तर आपण त्यापैकी काय करायचा, एक कंपोनंट चूज करायचा आहे. मग आता आपण या दोन्ही पैकी एक कंपोनंट चूज करू स्टेप थर्ड मध्ये. तो कोणता करू, सोडियम सल्फेट. कोणता चूज केला आपण, चूज the maximum number of atoms is sodium atoms in the component सोडियम सल्फेट. आता आपण कोणता चूज केलेला आहे पहिल्यांदा बॅलन्स करण्यासाठी, सोडियम सल्फेट. आता सोडियम सल्फेट यामध्ये आपल्याला दिसून येते की कोणता आहे बरं, सोडियम सल्फेट मध्ये आता या ठिकाणी सोडियमचे किती आहेत, लेफ्ट साइडला एकच आहे आणि राईट साइडला किती आहेत, 2 आहेत. म्हणजे सोडियम या ठिकाणी दोन्ही साइडला बॅलन्स आहे का, नाही. यामध्ये सोडियम हा बॅलन्स नाही. सल्फर पाहू, सल्फर हा दोन्ही साइडला कसा आहे, बॅलन्स आहे. म्हणजे तो आपल्याला बॅलन्स करायला पहिल्यांदा घ्यायचा नाही. त्यानंतर ऑक्सिजन जे आहे, आता ऑक्सिजन यामध्ये 4 आहेत, परंतु आपण जे पहिल्यांदा यामध्ये घेतलं होतं तर दोन्ही साइडला कशा आहेत ऑक्सिजनचे, दोन्ही साइडला लेफ्ट आणि राईट साइडला 5 ॲटम्स आहेत. म्हणजे आपल्याला या ठिकाणी ऑक्सिजन सुद्धा बॅलन्स करण्यासाठी घ्यायचा नाही. मग कोणता घ्यायचा आहे, जो अनबॅलन्स एलिमेंट आहे तो आपल्याला काय करायचा आहे, बॅलन्स करण्यासाठी घ्यायचा आहे. मग या ठिकाणी आपल्याला या कंपोनंट मध्ये कोणता अनबॅलन्स एलिमेंट आहे, सोडियम. मग पहिल्यांदा आपण सोडियम हा बॅलन्स करण्यासाठी घेऊ. मग हे बॅलन्स करण्यासाठी आपल्याला काय करायचं, या ठिकाणी बॉक्स आखायचा, एक आराखडा तयार करायचा आहे. तर तो या पद्धतीने करायचा आहे पहा. आता यामध्ये आपल्याला काय लिहायचंय, फर्स्ट याच्यामध्ये नंबर ऑफ सोडियम, नंबर ऑफ सोडियम atoms.
ओके, आपण कोणता घेतला होता? सोडियम सल्फेट घेतला होता. यासाठी आपल्याला बॉक्स आखायचा मी सांगितलं होता. तर काय करायचं, बॉक्स कसा आखून घ्यायचा आहे, नंबर ऑफ सोडियम ॲटम. आपल्याला कोणतं बॅलन्स करायचं एलिमेंट? सोडियम. त्यामुळे या ठिकाणी आपण कोणतं नाव लिहिलेलं आहे? सोडियम ॲटम. मग आता हे सोडियम ॲटम घेतल्याच्या नंतर हे रिॲक्टर मध्ये कोणत्याही मॉलिक्युलर फॉर्म्युल्यामध्ये आहे तो मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहायचा आहे आणि प्रोडक्ट मध्ये सोडियम हा कोणत्या मॉलिक्युलर फॉर्म्युल्यामध्ये आहे तो आपल्याला लिहून घ्यायचा आहे. मग सोडियम ॲटम जो आहे हा रिॲक्टर मध्ये कुठे आहे? सोडियम हायड्रॉक्साइड मध्ये. आणि प्रोडक्ट मध्ये कुठे आहे? सोडियम सल्फेट मध्ये आहे. मग ते आपण या ठिकाणी लिहून घेतलेले आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा यांची संख्या लिहायची. इनिशियली म्हणजे सुरुवातीला काय करायची आपल्याला? या सोडियमची संख्या, नंबर ऑफ ॲटम्स ऑफ सोडियम लिहून घ्यायचे. तर किती आहेत पहा बरं सोडियमचे. रिॲक्टर मध्ये किती ॲटम आहेत? एक. किती आहे? एकच आहे. आणि प्रोडक्ट मध्ये सोडियमचे किती ॲटम आहेत? दोन. मग आता हे बॅलन्स आहे का? नाही. मग आता बॅलन्स कसं करायचं सांगा बरं. हा पहा, आता 2 ला आपण 1 करू शकतो का? नाही करू शकत. परंतु 1 ला आपण 2 एवढं करू शकतो. मग कसं करायचंय आपल्याला 1 ला 2 एवढं? आपण 1 ला जर कितीने गुणलं? 2 ने गुणलं तर काय होईल बरं? बे एक बे. म्हणजे या ठिकाणी काय करता येईल आपल्याला? 1 ला कितीने गुणता येईल? 2 ला. म्हणजे आपल्याला दोन्ही साइडचे जे काही नंबर ऑफ ॲटम ऑफ सोडियम आहेत हे कसे होतील? बॅलन्स होतील. मग पहा या ठिकाणी आपल्याला काय करायचंय? 1 ला कितीने गुणून घ्यायचंय? 2 ने गुणून घ्यायचंय. मग 1 ला 2 ने गुणल्याच्या नंतर काय आलं? बे एक बे. मग आता याला पण 2 ने गुणायचं नाही. फक्त आपल्याला कोणत्याही ज्या ठिकाणी कमी सोडियमचे ॲटम्स आहेत त्याला त्या संख्येलाच आपल्याला काय करायचंय? मल्टिप्लाय करायचंय. मग आता या ठिकाणी आपण मल्टिप्लाय केलं. मग तसं आता प्रोडक्ट साइड मध्ये जे सोडियमचे ॲटम आहेत याला मल्टिप्लाय करायचं नाही. मग जे काही सोडियमचे ॲटम आहेत हे काय करायचे आपल्याला? जशास तसे लिहून घ्यायचे. मग झाले का आता आपले रिॲक्टंट आणि प्रोडक्ट मधले सोडियमचे ॲटम कसे झाले बरं? बॅलन्स झालेले आहेत. दोन्हीकडचे पण 2-2 झालेली आहेत. मग आता हे झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचंय? पुन्हा जे आपण इक्वेशन लिहिलेलं आहे त्यामध्ये हा बॅलन्स केलेला सोडियम काय करायचा आहे? लिहायचा आहे. मग आता कसा लिहायचा आहे? आता सोडियमला या ठिकाणी Na2 जसं लिहिलंय तसं आपल्याला यामध्ये Na2 करायचं नाही. हा आपल्याला मध्ये न लिहिता हे 2 कुठे लिहावे लागतात? पुढच्या साइडला लिहावे लागतात. म्हणजे समोर लिहावे लागतात. कोएफिशियंट म्हणून आपल्याला ते लिहायची असतात. मग आता हे कसं लिहायचं पहा. आपण हे बॅलन्स इक्वेशन लिहू केलेलं. आपण सोडियमचे किती ॲटम होते? 2. मग हे आपण कसे लिहिणार आहे या ठिकाणी? 2 NaOH प्लस बाकीचं जे आहे हे जशास तसंच लिहून घ्यायचं. H2SO4 टू फॉर्म Na2SO4 प्लस H2O. या प्रकारे तुम्हाला लिहायचं नाही. Na2OH अशा प्रकारे आपल्याला हे 2 लिहायचे नाहीत. तर कसे लिहायचे? आपल्याला कोएफिशियंट म्हणून लिहायचे आहेत. 2NaOH असं लिहायचंय. आता शॉर्ट मध्ये तुम्हाला जर पाहायचं असेल की कसं बॅलन्स झालेलं आहे किंवा नाही आपलं इक्वेशन हे कसं पाहता येईल तर पहा. सोडियमचे किती झाले या ठिकाणी? 2 आणि इकडे पण किती झाले? 2. म्हणजे सोडियम काय झाला? बॅलन्स झाला. आता ऑक्सिजन किती झाले बरं? हे जे 2 असतात हे सगळ्या एलिमेंटला कसे असतात? मल्टिप्लाय असतात. त्यामुळे ऑक्सिजनची सुद्धा संख्या किती धरायची? 2. हे 2 आणि हे 4 किती झाले? 6. तर इकडे आहे का पहा बरं 6? नाही. इकडे किती येतात ऑक्सिजनचे? 4 आणि हा एक काय झाला? 5. म्हणजे आता या ठिकाणी आपण सोडियम बॅलन्स करायला गेलो तर कोणता अनबॅलन्स होऊन बसला? ऑक्सिजन अनबॅलन्स होऊन बसला. हे आपण पुढे बॅलन्स करणार आहोत. त्यानंतर हायड्रोजन पहा. हायड्रोजनचे किती झाले? हे 2 आणि हे 2 किती झाले? 4.
तर या ठिकाणी सुद्धा हायड्रोजनचे फक्त किती आहेत 2 म्हणजे हायड्रोजन सुद्धा कसं झालेला आहे आता या ठिकाणी अनबॅलन्स झालेला आहे फक्त सल्फर या ठिकाणी कसं आहे सोडियम आणि सल्फर हे कसे आहेत बॅलन्स मध्ये आहेत मग आता आपल्याला यापुढे नेक्स्ट काय करायचंय आपण पहिल्यांदा सोडियम ॲटम घेतला होता बॅलन्स करायला आता यानंतर नेक्स्ट लेवलला आपल्याला दुसरा कंपोनंट किंवा दुसरा ॲटम घ्यायचा आहे तो आपण कोणता घेऊ दुसरा जो ॲटम आहे तो आपण हायड्रोजन घेऊ कोणता ॲटम हायड्रोजन आता आपण हे जे काही इक्वेशन लिहून घेतलेलं आहे 2NaOH प्लस H2SO4 टू फॉर्म Na2SO4 प्लस H2O आता यामध्ये आपण या एलिमेंटचे जे काही नंबर ऑफ ॲटम्स आहेत हे बॅलन्स आहेत किंवा नाही हे आपण त्या बॉक्स मध्ये पाहू आता या ठिकाणी आपल्याला पुन्हा अशा प्रकारचे काय करायचे एलिमेंटची नावं लिहून घ्यायची आणि कोणकोणते बॅलन्स आहेत आणि कोणते अनबॅलन्स आहेत हे आपल्याला पाहायचे याच्या अगोदरही मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगितलं होतं कोणते बॅलन्स आहेत आणि कोणते अनबॅलन्स आहेत हे आपण त्या चार्टद्वारे लिहून काढू तर पहा कोणकोणते एलिमेंट आपल्याला दिलेले आहेत यामध्ये सोडियम ऑक्सिजन हायड्रोजन अँड सल्फर आता पहा यामध्ये आपण पाहू कोणकोणते बॅलन्स झालेले आहेत आता हे जे काही आपल्याला नंबर ऑफ ॲटम घ्यायचे हे या इक्वेशन वरून घ्यायचे नाही तर कोणत्या आपण जे इक्वेशन लिहिलेलं आहे स्टेप 3 मध्ये या इक्वेशन मधून आपल्याला हे नंबर ऑफ ॲटम्स लेफ्ट आणि राईट साइडचे लिहून घ्यायचे तर पहा सोडियमचे किती आहेत 2 किती झालेले 2 कोणत्या साइडला लेफ्ट साइडला राईट साइडला पण किती आहेत सोडियमचे 2च आहेत म्हणजे सोडियम हा काय झाला या ठिकाणी बॅलन्स झालेला आहे आपण सोडियम बॅलन्स करायला घेतला होता की नाही मग सोडियम काय झालं या ठिकाणी बॅलन्स झालेला आहे आता ऑक्सिजन पहा ऑक्सिजन किती झाले हे 4 आणि या ठिकाणचे 2 म्हणजे ऑक्सिजन 4 आणि 2 किती झाले 6 राईट साइडचे पहा ऑक्सिजन किती आहेत 4 and plus 1 how many 5 okay hydrogen atom in left side 2 and 2 4 किती झाले लेफ्ट साइडला 4 आणि राइट साइडला किती आहेत हायड्रोजनचे 2 दोनच आहेत सल्फर किती आहे बरं सल्फर जे आहे हे लेफ्ट साइडला एक आहे आणि राइट साइडला पण एकच आहे 1 आता या ठिकाणी पहा कोणकोणते एलिमेंट्स बॅलन्स झालेले आहेत आपलं सोडियम आणि सल्फर ऑलरेडी बॅलन्स आहे आता आपल्याला कोणते अनबॅलन्स आहेत एलिमेंट ऑक्सिजन आणि हायड्रोजन हे कसे अनबॅलन्स आहेत मग आता आपल्याला काय करायचंय यामध्ये आपल्याला ऑक्सिजन आणि हायड्रोजन हे काय करायचंय बॅलन्स करून घ्यायचंय आणि यासाठी आपल्याला कोणता कंपोनेंट घ्यावा लागेल बरं बॅलन्स करण्यासाठी यामधला H2O कशा बोलता प्रोडक्ट मधला आपल्याला हायड्रोजन वॉटर घ्यायचं आहे हायड्रोजन ऑक्साइड म्हणजे H2O आपल्याला बॅलन्स करण्यासाठी घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण पाहू की आपलं इक्वेशन जे आहे हे बॅलन्स झालेलं आहे किंवा नाही यामध्ये आपल्याला पहा कोणकोणते आपण पाहिले ॲटम्स जे आहेत एलिमेंट जे ॲटम अनबॅलन्स आहेत हायड्रोजन आणि ऑक्सिजन आता आपण यामध्ये जे काही कंपोनंट H2 आहे वॉटर यामधलं आपल्याला बॅलन्स करण्यासाठी कोणता एलिमेंट घेतलेला आहे आपण हायड्रोजन हा एलिमेंट घ्यायचा आहे तुम्ही ऑक्सिजन घेतला तरी पण चालेल पण आपल्याला सोपा कोणता आहे बॅलन्स करण्यासाठी हायड्रोजन हा सोपा जातोय त्यामुळे आपण हायड्रोजन हा काय करू बॅलन्स करण्यासाठी घेऊ मग या आपण या ठिकाणी जसं केलं होतं की नाही बॅलन्स करण्यासाठी इनिशियल अँड टू बॅलन्स अशाच प्रकारे काय करायचं आपल्याला हायड्रोजन ॲटम जो आहे हा बॅलन्स करायचा आहे तर पहा आता या ठिकाणी आपल्याला हायड्रोजन ॲटम जो आहे हा आपल्याला कोणकोणत्या कंपोनेंट मधून घ्यायचा आहे सोडियम हायड्रॉक्साइड मधून पण येतोय आणि हायड्रोजन हा सल्फ्युरिक ऍसिड मध्ये पण आपल्याला दिसून येतोय म्हणजे रिएक्टर मध्ये हायड्रोजन ॲटम जो आहे हा आपल्याला सोडियम हायड्रॉक्साइड मध्ये पण आहे आणि सल्फ्युरिक ऍसिड मध्ये पण आहे त्यामुळे आपण काय केलं इन NaOH and H2SO4 आणि प्रोडक्ट मध्ये जे काही हायड्रोजन ॲटम आहे हा फक्त कुठे आपल्याला दिसून येते वॉटर मध्ये H2O मध्ये दिसून येतोय त्यामुळे आपण कशामध्ये घेतलं हे इन H2O घेतलेले मग आता चला इनिशियली सुरुवातीला हायड्रोजन ॲटम किती आहेत ते पाहू किती आहेत बरं इनिशियली हायड्रोजन ॲटम 1
2 आणि 3 म्हणजे किती आहेत 2 सर पहा कुठे आलेले आहे आपलं हायड्रोजन ॲटम जे आहे या ठिकाणी किती आलेले आहेत 2 आणि हे 2 किती झाले 4 किती आलेले आहेत 4 म्हणजे या ठिकाणी हायड्रोजन ॲटम किती आहेत 4 हायड्रोजन ॲटम आहेत आणि प्रोडक्ट मध्ये किती आहेत हायड्रोजन ॲटम 2 किती आहेत प्रोडक्ट मध्ये 2 मग आता हे बॅलन्स आहे का नाही हायड्रोजन ॲटम जे आहेत हे रिएक्टर मध्ये किती आहेत 4 आणि प्रोडक्ट मध्ये किती आहेत 2 मग आता आपल्याला 4 ला 2 करता येईल का नाही परंतु आपल्याला 2 ला काय करता येतं 4 करता येतं मग कसं करायचं आपल्याला मल्टिप्लाय करायचंय कितीने मल्टिप्लाय केल्यावरती 4 येईल बरं 2 ला 2 ने मल्टिप्लाय केल्यावरती काय येईल 4 येईल म्हणजे 2 ला आपण जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर काय येईल आपलं 4 येईल म्हणजे या ठिकाणी 4 ला 4 जशास तशीच लिहायची जे जास्त आयटम्स असतात ते तसेच लिहायचे जे कमी आयटम आहेत त्याला काय करायचे आपल्याला मल्टिप्लाय करायचे म्हणजे 2 × 2 मग किती आलं 2 × 2 4 मग आपला हायड्रोजन काय झालं बरं या ठिकाणी बॅलन्स झाला मग आता या ठिकाणी आपण ज्या संख्येने गुणलं होतं 2 ला तो आपल्याला काय म्हणून यूज करायचा आहे कोएफिशियंट म्हणजे त्याला काय करायचं आपल्याला फॅक्टर लिहायचा असतो मग आता कुठे लिहिणार तो आपण फॅक्टर जो आहे हा कोणत्या याला लिहिणार H2O ला लिहिणार आहोत कशाला लिहायचा आपल्याला तो H2O ला मग आता पुन्हा आपण काय करू हे जे काय आपलं इक्वेशन आलं होतं ते आपण पुन्हा कोएफिशियंट 2 लिहून काय करू हे इक्वेशन लिहून काढू तर पहा काय लिहिता येईल आपल्याला हे इक्वेशन जे आहे 2NaOH प्लस H2SO4 सल्फ्युरिक ऍसिड टू फॉर्म सोडियम सल्फेट Na2SO4 प्लस आता या ठिकाणी H2O लिहायचे का फक्त आपल्याला नाही आपण या H2O ला कितीने गुणलेलं होतं 2 ने हायड्रोजनला त्यामुळे तो काय करायचा आपल्याला कोएफिशियंट म्हणून घ्यायचा आहे म्हणजे 2H2O काय झालं या ठिकाणी 2H2O आता हे जे 2 आहेत ते हायड्रोजनला पण होतात आणि ऑक्सिजनला पण होतात मग आता पहा या ठिकाणी झाले का 2 दुने 4 म्हणजे आता आपण पाहू की आपलं जे इक्वेशन आहे हे बॅलन्स झालेलं आहे किंवा नाही हे आपल्याला पाहणं आवश्यक आहे तर पहा आपण शॉर्ट मध्ये पाहू या ठिकाणी बॅलन्स झालेलं आहे किंवा नाही हे आपण एकदा पाहून घेऊ कोणकोणते एलिमेंट आहेत सोडियम ऑक्सिजन हायड्रोजन आणि सल्फर पहा रिएक्टंट लेफ्ट साइडला पाहू आपण लेफ्ट आणि राईटला आता पहा सोडियमची किती आहेत 2 लेफ्ट साइडला 2 आहेत राईट साइडला पण 2 आहेत ऑक्सिजनची किती आहेत 4 आणि हे 2 6 या ठिकाणी पहा आहेत का ऑक्सिजनचे हे 4 आणि हे 2 म्हणजे हा कोएफिशियंट कसा आहे 2 ऑक्सिजनला पण आहे म्हणजे ऑक्सिजनचे या ठिकाणी किती आले 2 4 आणि 2 किती झाले 6 झाले का बॅलन्स ऑक्सिजनचे पण हायड्रोजनचं पहा आता हे 2 आणि हे 2 किती झाले 4 आणि या ठिकाणी पहा हे कसे असतात मल्टिप्लाय करायचे असतात म्हणजे 2 दुने 4 म्हणजे हायड्रोजन ॲटम पण काय झाले या ठिकाणी आपलं बॅलन्स झालेलं आहे त्यानंतर पहा सल्फर सल्फरला तर आपल्याला कोणत्याच याच्यामध्ये आपल्याला बॅलन्स करण्याची गरज पडलेली नाही म्हणजे आपण या ठिकाणी सल्फर जो आहे लेफ्ट साइडला पण 1 आहे आणि राईट साइडला पण 1 आहे परंतु जर आपण दुसरं एखादं एक्झाम्पल घेतलं तर याच प्रकारे येईल असं नाही आपल्याला या ठिकाणी सल्फर दुसऱ्या याच्यामध्ये सल्फरही किंवा प्रत्येक एलिमेंट हा आपल्याला बॅलन्स करावा लागू शकतो हे जे आपण एक्झाम्पल घेतलं यामध्ये आपण फक्त कोणकोणते एलिमेंट बॅलन्स केलेले सोडियम आणि हायड्रोजन हे दोनच एलिमेंट बॅलन्स केलेले तेव्हा आपलं हे जे इक्वेशन आहे हे कसं आलेलं आहे बॅलन्स इक्वेशन झालेलं आहे म्हणजे लेफ्ट साइड आणि राईट साइड दोन्हीकडचे जे काही नंबर ऑफ ॲटम्स आहेत एलिमेंटचे हे कसे आलेले सेम सारखेच आलेले आहेत म्हणजे आपलं हे इक्वेशन जे आहे कसं झालेलं आहे बॅलन्स झालेलं आहे मग हेच आपल्याला कोणत्या स्टेप मध्ये लिहायचंय आपण जी फोर्थ स्टेप पाहिली होती चौथी स्टेप कोणती होती ती राईट डाऊन द फायनल बॅलन्स इक्वेशन मग आपल्याला राईट डाऊन द फायनल बॅलन्स इक्वेशन कोणतं येणार आहे हेच येणार आहे कोणतं 2NaOH प्लस H2SO4 टू फॉर्म Na2SO4 प्लस 2H2O हे आपलं काय झालं
फायनल बॅलन्स इक्वेशन. म्हणजे आपण जे काही वर्ड इक्वेशन घेतलं होतं, अनबॅलन्स वर्ड इक्वेशन जे घेतलं होतं, तर यावरून आपण काय काढलेलं आहे, बॅलन्स इक्वेशन काढलेलं आहे. आणि हे जर मी शिकवलेलं जे आहे हे तुम्ही जर व्यवस्थित मन लावून जर पाहिलं तर तुम्हाला नक्कीच ह्या सगळ्या स्टेप समजून जातील आणि तुम्हाला पुढचे जे एक्झाम्पल आहेत, कोणतंही एक्झाम्पल दिलं तर ते तुम्हाला सोडवता येईल. यासाठी मी तुम्हाला घरी सोडवण्यासाठी एक एक्झाम्पल देऊ इच्छिते. तर पहा, ते एक्झाम्पल तुम्हाला घरी सोडवायचं आहे. मी ज्या प्रकारे पहा एक्झाम्पल मी तुम्हाला देते. सिल्वर प्लस हायड्रोजन क्लोराइड to form silver chloride plus हायड्रोजन. तुम्हाला सोपं वाटण्यासाठी मी तुम्हाला याचं केमिकल जे नेम्स आहेत, केमिकल फॉर्म्युले जे आहेत तुम्हाला लिहून देते मी. सिल्वर म्हणजे काय, Ag प्लस हायड्रोजन क्लोराइड म्हणजे HCl. म्हणजे तुमची स्टेप फर्स्ट जी आहे ही या ठिकाणी पहिल्यांदा क्लिअर होऊन जाईल. सिल्वर क्लोराइड म्हणजे आपल्याला या ठिकाणी AgCl हा आपल्याला प्रेसिपिट मिळतोय प्लस H2 जो आहे हे आपल्याला गॅसेस स्वरूपामध्ये मिळते. तर हे जे आपलं फर्स्ट स्टेप मी तुम्हाला लिहून दिलेली आहे यानुसार तुम्हाला स्टेप्स सेकंड, थर्ड, फोर्थ अशा स्टेप काय करायच्या, लिहून काढायच्या. आता यामध्ये तुम्हाला 4च स्टेप मध्ये बॅलन्स होईल असं नाही, तुम्हाला 5वी स्टेपही येऊ शकते. त्यामुळे असं काही वाटून घ्यायचं नाही की मॅडम मी 4च स्टेप मध्ये बॅलन्स केलं होतं इक्वेशन, मग आपले ही 4 स्टेप येतील, असं करायचं नाही. तुमची एखादी स्टेप वाढली तरी पण चालेल. तुम्हाला हे Ag प्लस HCl टू फॉर्म AgCl प्लस H2 हे काय करायचे, घरी बॅलन्स करायचं आहे. हा आपला पॉइंट या ठिकाणी संपलेला आहे. यानंतर आपल्याला पुढचा पॉइंट जो आहे तो पाहायचा आहे, तो म्हणजे आहे टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन्स. केमिकल रिएक्शनचे टाइप्स पाहायचे आहेत. खूप सोपे टाइप्स आहेत. तुम्ही जर व्यवस्थित लक्ष दिलं तर तुम्हाला नक्कीच समजून जातील. हे आपण यापुढे पाहणार आहोत.